ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोयाबीनचं पीक विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीचं बोनस असं मानलं जातं, कारण की सोयाबीनच्या पिकाचं उत्पन्न जे आहे ते दिवाळीत येतं आणि त्याच पैशातून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होते। परंतु यावर्षी शेतकऱ्यांच्या या सोयाबीनवर येलो मोझॅकचं मोठं संकट आलं। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात जवळपास 35 ते 40 लाख हेक्टरवर सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते घेतलं जातं आणि त्यातला मोठा शेअर जो आहे तो विदर्भाचा आहे। विदर्भात प्रत्येक शेतकरी जो आहे तो सोयाबीनचं उत्पादन घेतो, कारण की दिवाळीच्या सीझनमध्ये सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतात आणि त्यामुळे खर्च भागवणं सोपं असतं। परंतु यावर्षी आपण बघू शकतो, हे बघा, येलो मोझॅकनं संपूर्ण सोयाबीनचं जे आहे ते नुकसान झालं आहे। बघा, अशा प्रकारे पीक जे आहे सोयाबीनचं पिवळं पडलेलं आहे, त्यामुळे शेंगा भरत नाही आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो या शेतकऱ्यांना बसणार आहे। भरत किन्नाके यांचं हे 5 एकर सोयाबीनचं शेत आहे। खर्च जवळपास लाखाच्या घरात आला, परंतु आता जेव्हा पीक हातात येईल तेव्हा अर्धे पैसेही हातात येणार की नाही याची गॅरंटी नाही। काय सांगणार, काय झालंय? काय आमचं सोयाबीन गेलं ना, आता दिवाळी चांगली व्हायची, दिवाळी गेली आमची। कशामुळे काय झालं नेमकं सांगा? एक खोडकीड आला ना, पिवळं पडलं, पिवळं पडलं। किती खर्च केला यासाठी? तरी 50-60 हजार केले ना। हो, काय परिस्थिती आहे तुम्ही सांगा सविस्तर? सगळ्यांचे सोयाबीन गेले होते? सगळ्याच। काय झालं? कारण का हे रोगच आला ना त्याच्यावर, सगळ्याच झाले। सोयाबीनचं पीक हातात येतं दिवाळीत, मग आता दिवाळीचं कसं करणार? दिवाळीचं का आता पीकच नसल्यामुळे काय मागणी? पण गावातल्या सगळ्याच भागातले गेले? हो, सगळेच गेले। एकही नाही राहिला, सब आमच्या वावरातले गेले ना, इथले लोकांचेच गेले बंदे। इथे बघा, हे सोयाबीनचं पीक आहे। एकरी किमान 7-8 क्विंटल उत्पादन होतं दरवर्षी आणि जवळपास 40-45 हजार रुपये मिळतात एकरी दिवाळीपर्यंत। परंतु आता हे येलो मोझॅकनं, आणि फक्त एक नाही, हा एक प्लॉट नाही, तुम्हाला जिथे जिथे सोयाबीनचं शेत दिसत आहेत, मग नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, संपूर्ण विदर्भामध्ये ही स्थिती आहे येलो मोझॅकमुळे। दरवर्षी येलो मोझॅकचं संकट वाढत आहेत। या मायबाप शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की पंचनामे करून किंवा नुकसान भरपाई द्यावी, कारण की या सोयाबीनमधनं खर्चही निघणार नाही आणि त्यामुळेच शेतकरी जे आहे ते संकटात सापडलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।